अशा या भव्य दिव्य क्रीडांगणावरती 4 तारखेपर्यंत हे सामने चालणार आहेत। या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक स्वागत करतो। सम्यक क्रांती फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करतो की कृतीशील उपक्रम करून आदरणीय आठवलेसाहेबांच्या विचाराचा वारसा आपण चालवला पाहिजे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा देशभर संघर्ष नायक रामदासजी आठवलेसाहेब हे चालवत आहेत आणि त्यामध्ये आपण एक खारीचा वाटा म्हणून हा भाग घेतलेला आहे। खरं तर क्रिकेट म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांचा आवडता खेळ होता आणि आवर्जून बाबासाहेब आंबेडकर या खेळावरती लक्ष ठेवून असायचे। मी पुन्हा एकदा या सर्व उपस्थितांना धन्यवाद देतो। या सामन्यांसाठी ज्यांनी विशेष मेहनत घेतली, मैदान अतिशय सुरेख बनवण्यात आणि संयोजन करण्यात ज्या ज्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो। थांबतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। पत्रकार आदरणीय सुनीलजी मस्के यांचं देखील शुभागमन झालेलं आहे। त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। त्यांना विनंती करतो आपणही मुख्य व्यासपीठावरती या। इस ठिकाणी या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक कमलशील आनंद मस्के, या स्पर्धेचे असणारे सर्वेसर्वा यांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा आपण या ठिकाणी स्वागत करतोय। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण सर्वांनी पुढे यायचे। सर्व मान्यवरांचं सामूहिक हा स्वागत होईल। एक चेंडू शिल्लक आहे का? यस। सर्व मान्यवरांचं आपण पादर्शकडे स्वागत केले जाते। या स्पर्धेचे असणारे सर्वेसर्वा कमलशील आनंद मस्के, सामन्याकडे जाऊया। तुम्हाला मैदानामध्ये पुन्हा एकदा घेऊन जातो। आजच्या दिवसातील आपण पाहिलं सामना क्रमांक 2 जो आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत तो दुसरा सामना जर आपण इथे मैदानामध्ये पाहिले गेले तर आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला कनक 11 भांडूपचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण इथे पाहतोय धनवीन स्पोर्ट क्लब अलिबाग। हे दोन संघ आहेत जे या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले गेले तर या स्पर्धेला सदिश आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी या आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सम्यक क्रांती फाउंडेशन, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहर, या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक कमलशील मस्के आणि मित्र परिवार या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण पाहतोय संघर्ष नायक चषक। गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये सामन्याला आपण पाहतोय मैदानाची सुरुवात होणार आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा धावफलक जर आपण इथे पाहिले गेले तर 10 धावा
ज्या धाबलकावरती असणार आहे स्पीडअप थोडीशी करणं गरजेचं असणार आहे. आपण पाहतोय चालू असणारी मॅच धनवीन स्पोर्ट क्लब अलिबाग आहे. तर दुसऱ्या बाजूला जो संघ इथे मैदानामध्ये आपण पाहणार आहोत कणक 11 भांडूप, हे दोन संघ आहेत. समर्थकडे दुसऱ्या बाजूला श्रेयश इंदुलकर. हा चेंडू इथे जर आपण पाहिलं तर रिव्हरचा फटका आहे. समर्थ कडूच्या बॅट मधून आपण पाहतोय चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर फॉर रन, चौकार. स्वागत आहे समर्थ कडू करायचं टीम विश्वातील एक मोठं नाव सातत्याने त्या कडूचं राहिले. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रेकॉर्ड श्रेयसच्या नावावरती राहिलेत. खोलवर टप्प्याचा बॉल क्लास दाखवला यावेळी समर्थ कडूने. टीप कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्वागत आहे मावळ भूषण परागण्णा औरंगे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. धावफलक आपण पाहतोय लागोपाठचे 2 चौकार आपण पाहतोय मैदानामध्ये येणार आहे. 18 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवले गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण पाहिलं तर श्री आपटेकर आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी ते आलेले आहेत. धावफलकाकडे आपण जर पाहिलं तर 18 धावा. वेळ देखील थोडंसं आपण पाहतो खऱ्या अर्थानं वाचणं गरजेचं आहे. आणि आपण पाहतोय लागोपाठचा तिसरा चौकार फोर रन. धावफलक आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 22 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं म्हणजे छोटे कार्यकर्ते प्रणव, अतुल, दामोदर हे देखील आपण पाहतोय. या स्पर्धेचा मात्र आनंद घेत आहेत. त्यांचे मात्र मनपूर्वक स्वागत आहे. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत असणार आहे. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक पाहायचा आहे चेंडूच्या खाली, परंतु झेल मात्र तिथे आपण पाहतोय होऊ शकलेला नाहीये. 2 धावा ज्या मैदानात आपण पाहतोय ते घेतल्या जात आहेत. 24 धावा धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. पुन्हा पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल दुसरी स्ट्रायक समर्थ. लोअर फुल टॉस यावेळी मात्र जमीन समोर फटका खेळून काढला जाईल. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तैनात आहे. सिंगल जी आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाणार आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचेल 25 धावा. ज्या धावफलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानामध्ये पुन्हा एकदा. स्त्री षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना श्रेयश इंदुलकर. ओ यावेळी पाहायचंय स्क्वेअर कार्ड डीप कव्हरच्या दिशेने चेंडू आणि ते आपण पाहतो चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
इथे आपण पाहतो मैदानामध्ये पाहिले गेले तर चौकार येताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुन्हा एकदा धावफलक जर आपण इथे पाहिले गेले तर 29 धाबा, ज्या धावफलकावरती आपण पाहतो धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो थोडासा बदल मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा केला जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेची षटकं आपण पाहतो मैदानामध्ये संपलेली आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज बंटी. बंटी मुंब्रा. शिवा राठोड हे देखील आपण पाहतो उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. शिवा राठोड यांचं स्वागत पुन्हा एकदा. हा चेंडू आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने चेंडू ती खेळून काढला जाईल. थडम्याच्या दिशेने आपण पाहतोय चेंडू ते ट्रॅव्हल होतोय. सिंगल जे आपण पाहतोय ते मैदानामध्ये येणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये ज्यांच्या वतीने आपण पाहतोय फ्रूट सौजन्य आपल्याला झालेले आहेत. खऱ्या अर्थानं लोणावळा भूषण म्हणून ज्यांना या आगामी काळामध्ये पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं, राजुद्दीनभाई शेख हे देखील आपण पाहतोय उपस्थित आहेत. सूरज गायखे हे देखील आपण पाहतोय आज मात्र उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मात्र मनपूर्वक स्वागत आहे. परागांना औरंगजेब मावळ भूषण, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस रईजी मुलाणी, सूरज धोंडगे, हेमंत लोखंडे हा सीसीएलचा सर्व परिवार उपस्थित आहे. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. श्रेयस स्ट्रायकन तयार. हो यावेळी पाहिजे मैदानामध्ये इनसाइड आउट चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. डीप लॉंगॉनला चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे आपण पाहतो मैदानामध्ये घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता पुढे जाऊन पोहोचतोय. पुण्याचा गोलंदाज तयार. शॉट ऑफ प्लेन बॉल मिड विकेटला चेंडू खेळलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल. स्ट्रोक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये समर्थच्या बॅट मधून इथे आपल्याला जो पाहायला मिळतोय. षटकार इथे आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने 39 धाबा. हा चेंडू मात्र आपण पाहतोय शॉट ऑफ लेन बॉल होता. अगदी बॅकफुटला गेले. थोड्या हातानं हलक्या हातानं चेंडू मात्र ते ढकलला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ते अडवला जाईल. 1 दुहेरी धाबा जे आपण पाहतोय मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. संघाची धावसंख्या जर आपण ते पाहिलं की तर पुढे जाऊन पोहोचणाऱ्या धावफलकावरती 40 धाबा. पुन्हा पाहिजे गोलंदाज तयार. हा चेंडू मात्र आपण पाहिलं तरी ते चेंडू थोडासा पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलतोय. संघाची धावसंख्या जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे धावफलक यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक ऑन साइडला आणि तिथे श्रेयसला मात्र इथे परतावा लागतंय. फार वेळ मैदानामध्ये उभे राहू शकले नाही. प्रॉपर टायमिंग आपण मैदानामध्ये खऱ्या अर्थानं कमी पाहायला मिळालं. कैलाजी गुंड पाटील हे देखील आपण पाहतोय क्षणी उपस्थित झालेले आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सामन्याकडे जाऊया. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज दाखल इथे झालाय. वैभव साणे जो आपण पाहतो नवीन फलंदाज आता स्ट्राईकवरती तयार असणार आहे. कैलाजी गुंड पाटील आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील मात्र मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. शेखर दळवी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. त्या षटक क्रमांक आपण जर पाहिले गेले तर 4थं षटक जे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय घेऊन येतील. स्ट्राईक ऑन समर्थ
यावेळी पाहिजे बॅकफुटला चेंडू मात्र स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतो केला जाईल आणि दुसरी धाव देखील तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली गेली. गुड रनिंग. चांगला ताळमेळ आपण पाहतोय दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला जर पाहायला मिळाला. समर्थ खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर कित्येक रेकॉर्ड समर्थच्या नावावरती राहिलेत. 12 चेंडूमध्ये देखील अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला ओळखलं जातो. मोठमोठे स्ट्रोक हे त्याच्या बॅटच्या बात्यामध्ये आहेत. आणि आता पण देखील जर आपण पाहिले गेले तर 11च्या 300च्या स्ट्राईक रेटने आपण पाहतोय 11 चेंडूमध्ये 35 धावा त्याने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. 36 धावा बनवल्यात. डावखुऱ्या शैलीचा खेळाडू आहे. गोलंदाजी असतो मग फलंदाजी असतो त्या नेहमीच आपल्या खेळाने तो छाप सोडतो. शॉर्ट ऑफ लेन बॉल मिड विकेटला आणि तिथे जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाला. डीजे दादा थोडस फक्त लक्ष द्या. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये चांगला प्रयत्न खऱ्या अर्थानं मैदानामध्ये पाहायला मिळाला. एक धाव जी मैदानामध्ये इथे येणाऱ्या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 43 धावा. षटक क्रमांक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. पुन्हा एकदा चौथं षटक इथे प्रगती पथावर आहे. आज लोणावळाकरांचं खऱ्या अर्थानं लक्ष ज्या क्रिकेटच्या स्पर्धेवरती आहे. संघर्ष नायक चषक एक लखपती असणारी क्रिकेटची स्पर्धा आज आपण येथे पाहतोय. शेखर दळवी पुण्यात पाहिजे गोलंदाजीसाठी तयार. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने तर स्ट्राईक काउंट आपण पाहतोय इथे वैभव. हा चेंडू सफल झाले. पहा गॅप खूप मोठा आहे. डीप पॉइंटला चेंडू तिथे सीमारेषेच्या बाहेर आलेला हा चौकार आहे. ते वारंवार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कट केल्या बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. बरं मैदानाच्या मध्ये लागोपाठचे 2 चौकार इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. धनविन स्पोर्टला बालिबाग संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 51 धावा ज्या स्कोरबोर्ड वरती लागले गेलेले आहेत. रिव्हरचा फटका आणि तिथे पाहिजे फटका थोडासा फसलाय. थडम्यांच्या दिशेने चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होतोय. पाता पाता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ अडवलाय. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील मैदानाच्या मध्ये घेतली गेली. पहा मी पुण्याच्या खेळाडूंना विनंती करतो शक्यतो धावा घेत असताना तुम्ही विकेटच्या बाहेरून धावा घ्या. अमर सर खेळाडूंना सूचना द्या. जर तसं झालंय तर पुन्हा तर शॉर्ट रन दिल्या जातील. सर्व लेजेंड खेळाडू खऱ्या अर्थानं जर आपण पाहतोय आज या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यांनी टेनिस क्रिकेटचं विश्व गाजवलेलं आहे. ज्यांच्या नावाचा दरारा सातत्याने आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलाय असे खेळाडू आज या मैदानावरती खेळणार आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 54 धावा ज्या धाबलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. हा चेंडू मात्र आपण पाहतो यावेळी समर्थ कडू यांचा फुटवर्क कमी पाहायला मिळाला. जाग्यावरती उभे राहून आपण पाहतो चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसणार आहे. षटक क्रमांक संपला जाईल ते चौथं. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 54 धावा. एक फलंदाज श्रेयस शिंदुलकर जो आपण पाहतो मैदानात बाद झाला. यानंतर मात्र आपण पाहिले गेले तर 2
यानंतर मात्र आपण पाहतो दोन विजेत्या संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला आता जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय पुण्याचा थोडासा वेळ देखील आपल्याला महत्वाचा आहे, कारण आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये आपण थोडंसं उशिरा नक्कीच ते खेळतोय. उद्या आणि परवा खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेलं तर मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे 16 संघ या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिले गेले तर लोणावळा ऑक्शन पद्धतीने 4 संघ देखील या मैदानावरती खेळतील. वीर भगतसिंग, रिधिमा 11, श्रीराम, गवळीवाडा आणि माय 11 असे 4 संघ देखील आपण पाहतो खऱ्या अर्थानं लोणावळा ऑक्शन मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. चला वेळ वाचवायचा आहे, विनंती करतो थोडीशी घाई करा, कारण जवळपास 1 वाजलेले आहेत. अजून आपला दुसरा सामना सुरू आहे. अक्रॉस द बॅट यावेळी आपण पाहतो खेळून काढण्याचा प्रयत्न. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण इथे पाहिलं गेलं, बॉबी अगदी 2-3 पावलाचा रनअप आहे आणि चेंडू मात्र आपण पाहतोय ज्या प्रकारे त्याने हाताळलाय. पुन्हा एकदा आता मात्र आपण पाहतोय क्रीजचा वापर केलाय. काउ कॉर्नर मध्ये टिपलाय जाईल, विकेट. आपण पाहतोय मैदानामध्ये येताना पाहायला मिळाली. वैभव जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बाद झालाय आणि वैभवची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात पाहतोय दाखल होणार आहे. योगेश पवार. योगेश पवार टेनिस क्रिकेट विश्वातील आपण पाहिले गेले तर एक लखलखता सितारा म्हणून मात्र ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, अगदी ज्या खेळाडूची मजल रणजी पर्यंत राहिली आहे, जो खेळाडू टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये हुकूमत गाजवली आहे. काल अगदी आपण पाहिलं की अलिबाग मध्ये आपण पाहिलं की 5 चेंडूवरती 5 षटकार त्याने ठोकलेले आहेत. तो योगेश पवार द मैदानावर आपण पाहतोय दाखल झालेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. पुढे एकदा षटक क्रमांक आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये आता 5वं षटक इथे प्रगती पथावरती असताना 54 धावा धाबलकावर आहेत. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा बॉबी तयार. स्ट्राईक ऑन योगेश पवार. पहिला चेंडू यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये जमीन समांतर फटका खेळून काढला जाईल. लॉंग ऑनला सिंगल इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये केला जाणार नाही. एका धावेवरती आपण पाहतोय समाधान असेल आणि या एका धावेच्या मदतीने 55 धावा धाबलकावरती आहेत. 6 षटकांची मॅच आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुण्याच्या मैदानाच्या मध्ये. हा चेंडू आता मात्र आपण पाहिले गेले तर निश्चितपणे थोडासा क्रीजचा वापर करत चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु बॉबीचं इथे कौतुक करेल मी. पहिले चेंडू पण त्याने पाहिले वळण घेणारे चेंडू होते, आता मात्र चेंडू वेगवान चेंडू त्याने थोडासा हाताळला. चेंडू थोडासा बाहेर वळण घेतोय, चेंडू डॉट आलेला आहे. समर्थ कडू स्ट्राईक ऑन तयार. बॉबीचा हा चेंडू. ओहो फिर से एक बार आपण पाहतोय यावेळी मैदानाच्या मध्ये पंचांकडे काहीशी मागणी केली जाते, परंतु चेंडू इथे डॉट आलाय. 4 आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत बॉबीने, फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते व्हाईट बॉल. संघाचं धाबलक आता या अतिरिक्त धाब्याने धाबलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. 56 धावा ज्या धाबलकावरती आहेत. आणि यावेळी मात्र आपण पाहतोय स्क्वेअर का डीप पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
मिळतोय. या चौकाराच्या मदतीने धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 60 धाबा 5 षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेला आहे. पाच षटकांचा आपण पाहतोय खेळ इथे संपतोय. धाफलक जर आपण इथे पाहिले गेले तर 60 धाबा धाफलकावरती आहेत. चालू असणारी मॅच आपण जर पाहिली तर कणक 11 भांडूप आणि दुसऱ्या बाजूला धनवीन स्पोर्ट क्लब अलिबाग. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसाचा सामना क्रमांक 2 जो इथे मैदानामध्ये सुरू आहे. ड्रीम स्पोर्ट्स ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या क्रिकेटच्या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज केले जाते. अगदी खास विशेषतः या मावळ तालुक्यामध्ये ते अलिबाग मधून पहिल्यांदाच आपल्यासोबत जे जोडले गेलेले आहेत. मिस टाइम स्ट्रोक लीडिंग एज शॉर्ट फाईन लेगला टिपला जाईल विकेट. मैदानामध्ये दाखल इथे होणार आहे. खरं तर योगेश पवार फार वेळ मैदानामध्ये उभे राहू शकले नाहीयेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय ते मैदानामध्ये दाखल इथे होणार आहे. न्यू बॅटर सोन्या गायकवाड. सामन्याकडे आपण पाहतोय जाऊया मैदानामध्ये पुन्हा एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा तयार असणार आहे. शेवटचा षटक आहे. शेखरच्या हातामध्ये आपण पाहतोय चेंडू सोपवलाय. सोन्या गायकवाड स्लॉग ओव्हरच्या चेंडूसाठी मात्र सोन्याची सातत्याने ओळख आहे. हा चेंडू पडला, दिशा बदलली, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल. चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय डॉट निर्धार स्वरूपाचा चेंडू आहे. धाफलक इथे स्थिर आहे. 60 धावा धाफलकावर आहेत. शेखरला गोलंदाज तयार आहे. हा चेंडू इथे आपण पाहतोय मैदानामध्ये खूप मोठी अपील. LBW विकेट लेग बिफोर विल शिकार परतावा लागेल. सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जातो. पण पाहतो मैदानामध्ये पुढे एकदा विकेट येताना मैदानामध्ये पाहायला मिळाली. सोन्या गायकवाड जो मैदानामध्ये बाद झाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय दाखल इथे होणार आहे मैदानामध्ये. संदेश पार्टे टेनिस क्रिकेट विश्वातील आपण पाहिले गेले तर एक मोठं नाव सातत्याने आहे आणि विशेषतः एक चांगले आयोजक म्हणून देखील आपण सातत्याने पाहतोय. अगदी NB ट्रॉफी ही देखील या क्रिकेटच्या स्पर्धेचे मात्र मुख्य संयोजक आहेत. 17 चेंडूमध्ये 41 धावा आतापर्यंत समर्थ कोडीच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. संदेश स्ट्राईक ऑन. खोलवट टप्प्याचा बॉल आणि तिथे आपण मैदानामध्ये पाहतोय चेंडू मात्र तिथे सोडून दिलेला आहे. 22च्या रूपाने आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आलेली एक सिंगल आहे. एक धावाली 61 धावा धाबलकावर आहेत. संदेश पार्टे आपण पाहतोय मात्र निश्चितपणे थोडीशी पंचांसोबत चर्चा करतायत.
इथे पण पाहतोय मैदानामध्ये आता 61 धाबा धाबलकावरती. या षटकामध्ये आपण पाहतोय शेखरने धाबेला पुरेपूर मात्र ब्रेक लावलेला आहे. आतापर्यंत जर आपण इथे पाहिले गेलं तर फक्त एक धाव जी शेखरने मात्र खर्च केली आहे ती देखील 2200 रुपयाने धाव आलेली आहे. शेखरचं ती मात्र मी कौतुक करेल. 61 धाबा जे आपण पाहतोय धाबलकावरती आहेत. गोलंदाज तयार पुण्यात उजव्या हाताने. यावेळी पाहायचंय फिनिश इथे आक्रमण फटक्याने करण्याचा प्रयत्न होता डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक त्यांना ते सिंगल तरी दिली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील होतोय. 2 धाबा इथे येत आहेत. 2 धाबा यशस्वीपणे घेतल्या जातील. 2 धाबा. पहिला डाव इथे संपलेला आहे. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती 63 धाबा. 64 धाब्याचं आव्हान असेल ते आता कनक 11 भांडूप संघासमोर. त्रेसष्ट झाल्यात. 64 बनवायचे आहेत आणि या 64 धाब्यांचा आपण पाहतोय पाठलाग करण्यासाठी कनक 11 पहिल्या डावून पाहतो मैदानामध्ये संपलेला आहे. विनंती करतो चला विनंती बॅट्समन चला या श्रेणी आपण पाहतो. या स्पर्धेच्या निमित्ताने ॲडव्होकेट कृष्णा इंगुळकर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर संतोष सातकर हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सामन्याकडे जाऊया. मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा 63 झालेले आहेत. 64 बनवायचे आहेत आणि या 64 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय आघाडीची दोन्ही फलंदाज दाखल इथे होत आहेत.
सामन्याकडे जाऊया मैदानामध्ये. आपण पाहतोय पुन्हा एकदा दुसऱ्या डबल्याची सुरुवात होती. 63 झालेले आहेत, 64 अजून बनवायचे आहेत. आणि या 64 धावांचा आपण पाहतोय पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झालेले आहेत. राजू गोयल आणि त्याचबरोबर बंटी. तर षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये पहिलं मैदानामध्ये घेऊन येणार आहे नाझीम गुल्ली. फिरकीचा जादूगर म्हणून मात्र नाझीम गुल्ली यांची ओळख आहे. मॅन फ्रॉम गुजरात. आज पाहिजे मैदानामध्ये नाझीम कशा प्रकारे ते कामगिरी करतील मैदानाच्या मध्ये. किरकोळ देशटीचा खेळाडू आहे, परंतु भल्या भल्या फलंदाजांना आपल्या बोटांच्या जादूवरती नाचवण्याची ताकद ठेवणारा नाझीम गुल्ली आज पाहिजे मैदानाच्या मध्ये कशी कामगिरी करेल. होईल दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल नाझीमच्या हातामध्ये. 55 मात्र थोडीशी चर्चा करतायत. बंटी मुंब्रा स्ट्राईक तयार. पहिला चेंडू बॅटची काढा आणि तिथे मात्र आपण पाहतोय सोन्या गायकवाड आपण पाहतोय त्यांच्या मागे उभा होता, परंतु कुठल्याही प्रकारचा झेल होऊ शकला नाहीये. पहिल्या चेंडूवरती हे जीवदान आलेले आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुण्याचा नाझीम. हा चेंडू आता मात्र आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये शॉर्ट फाईन लेगला चेंडू ते अडवला जाईल तोपर्यंत घेतलेली आपण पाहतोय एक सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जी आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. एक धाव जी डबल कव्हर तिथे असेल. नाझीम गुल्ली जर आपण पाहिले गेले तर कित्येक रेकॉर्ड खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीने आपल्या नावावरती कोरणारा खेळाडू आहे. अनेक वेळावर पाहिले गेले तर भारतातील टॉप गोलंदाज जर 5 काढले ना आपण तर त्या 5 गोलंदाजापैकी एक नाव नाझीम गुल्लीचं घेतलं जाईल. नेहमी प्रभावशाली गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. नाझीम तयार. उजव्या हाताने पुढे येतात. हा चेंडू मात्र आपण पाहतोय स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडूला इथे अडवला जातोय. कुठल्याही प्रकारचे आपण पाहतोय मैदानामध्ये धावेची ते मात्र मिळणार नाहीये. चेंडू इथे डॉट आलेला आहे. ड्रीम्स क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेटच्या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज केलं जाते. वा चेंडू पुन्हा पडला. थोडीशी दिशा बदलली. रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर तिथे मैदानामध्ये केला जातोय. 22च्या रूपाने आपण पाहतोय आलेली एक सिंगल आहे. स्ट्राईक आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा बंटी. पहिल्या चेंडूवरती बंटीला जीवदान मिळताना आपण पाहिलेलं आहे. आता मात्र आपण पाहतोय वेगवान बॉल ब्लॉक होल मध्ये. कुठल्याही प्रकारचा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं फलंदाजाकडे या चेंडूसाठी उत्तर नाहीये. चेंडू डॉट आलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी आपण इथे मैदानामध्ये पाहतोय नाझीम गुल्ली यांची. आतापर्यंत फक्त बॅटवरती एक चेंडू आलेला आहे. 5 चेंडू आतापर्यंत टाकले नाझीम गुल्ली यांनी. 2 धावा खर्च केल्या आहेत, त्यामध्ये एक 22ची धाव आहे. खोलवा टप्प्याचा बॉल मिड विकेटला आपण पाहतो निघून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल तरी ती आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? नकार जो मैदानामध्ये कळवला. एक धाव जी आपण पाहतो मैदानामध्ये आली. षटक क्रमांक संपला जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावा आहेत त्या 3 धावा. स्पर्धेच्या निमित्ताने आपण जर पाहिले गेले तर अमित दादा शेडगे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा संघ खऱ्या अर्थानं लोणावळा ऑक्शन मध्ये आपण देखील पाहणार आहोत. आता पाहिजे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज
जो मैदानामध्ये असणार आहे. पहा दोन्ही संघांना आम्ही वारंवार सूचना करतोय की आपले 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. जर हा शेवटचा पुकार, जर खेळाडू आले नाही ना, ज्या संघाचा खेळाडू नसेल त्या संघाला 5 धाब्याची पेनल्टी. वारंवार तुम्हाला सूचना देऊन ते योग्य नाही. फिल्डिंग टीम तुमचा एक खेळाडू पाठवून द्या. हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या पुन्हा एकदा लेक्समच्या बाहेर असणारा चेंडू इथे व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एक अतिरिक्त धाब्याने धाबलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाबलकावरती 4 धावा धाबलकावरती ते असणार आहे. षटक क्रमांक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. दुसरं षटक इथे प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. नितेश कोलवटप्याचा बॉल मिडॉनला चेंडू खेळून काढला. रेंजला आपण पाहतोय बंटी, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. श्रेयस शिंदुलकर यांचं खऱ्या अर्थाने एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल असेल. एका धाब्याच्या मदतीने धाबलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाबलकावरती 5 धावा ज्या धाबलकावरती आहेत. आज आपण क्रिकेट आपण पाहतोय खऱ्या अर्थाने क्रिकेट म्हणजे जोश आहे, क्रिकेट म्हणजे जिद्द आहे. आज आपलं वय 40+ देखील आहे, परंतु क्रिकेटची आवड आहे ना, ती खेळाडू म्हणून ती उपाधी मिळतीये. ती उपाधी कुठल्याही पदापेक्षा कमी नाहीये. चित्रक्षणामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा बदल केला जाईल. स्ट्राईकवरती जर आपण पाहिले गेले मैदानाच्या मध्ये राजू गोयल स्ट्रायकर तयार असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये दुसरं षटक इथे प्रगतीपथावरती असताना 5 धावा ज्या धाबलकावरती आहेत. लोअर फुल टॉस आणि तिथे आपण पाहतोय संदेश पाटे चेंडूच्या खाली विकेट. मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल इथे होणार आहे तो कृष्णा. आरबीआय लोणावळा शहराचे संपर्क प्रमुख आदरणीय कुशलजी वाघमारे हे देखील आपण पाहतोय उपस्थित होत आहेत. मी त्यांचं देखील संघर्ष नायक चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. सामन्याकडे पाहायचे मैदानाच्या मध्ये पुन्हा तुम्हाला इथे घेऊन जातोय आणि इथे जर आपण पाहिले गेलं तर विकेट येताना पाहायला मिळाली. संदेश पाटे आपण पाहतोय चेंडूच्या समोर उभे होते. शॉर्ट पॉइंटला मात्र चांगल्या प्रकारचा झेल त्यांच्याकडून पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची चूक होताना पाहायला मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लाईन्स आपण पाहतोय 2 कॅमेऱ्याच्या साह्याने या क्रिकेटच्या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज केले जात आहे. भव्य दिव्य असणारं व्यासपीठ आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये सर्व अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनी सोहळा संपन्न झाला. कृष्णा आणि या दरम्यान आपण पाहतोय कृष्णाच्या बॅटमधून डीप स्क्वेअरला चेंडू फक्त मनगडाचा वापर फ्लिक केलाय बॉलला. मध्ये पाहिले गेलं तर निश्चितपणे पहा 9 धावा धाबलकावरती आहेत. मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
सामन्याकडे तुम्हाला पाहिजे मैदानामध्ये घेऊन जातोय पुन्हा एकदा. आणि इथे आपण पाहतोय कृष्णाने मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय, मनगडाचा वापर तिथे केलेला आहे. गोलंदाज तयार पुन्हा पाहिजे मैदानामध्ये. इथे हा चेंडू पुन्हा पहा, यावेळी दिशा दिली चेंडूला फाईन लेग मध्ये. संदेश पाटे खूप दूरवरती, प्रयत्नांची पराकाष्ठा तिथे करावी लागेल. चेंडू मात्र थांबत नाहीये, चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय पुन्हा एकदा चौकार. सुद्धा कुडा असेल त्यांना विनंती असणारे आपण संपर्क साधायचा आहे. इथे आपण पाहतोय चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धाबलकावरती 13 धाबा. ज्या धाबलकावरती आपण पाहतोय धाबा नोंदवले गेलेले आहेत. निलेश आपण पाहतोय पुणे तयार असेल, उजेताना मारा करतोय. खोलवर टप्प्याचा बॉल मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु तिथे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. एक धाव जेवण पाहतोय मैदानामध्ये येताना पाहायला मिळाली. एका धाब्याच्या मदतीने धाबलकावरती 14 धाबा. ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत. बंटी आपण पाहतोय पुणे तयार असेल. बंटी मुंब्रा स्ट्राइक ऑन. यावेळी पुण्याचा पाहिजे मिडॉनला चेंडू खेळून काढला जातोय आणि तिथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा घेतलेली एक सिंगल. एकेरी दुहेरी धाबा देखील आपण पाहतोय मैदानामध्ये जे येत आहेत. या एका धाब्याच्या मदतीने धाबलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धाबा जर आपण इथे पाहिले गेले तर 15 धाबा. एक फलंदाज बाद असताना समीकरणाकडे घेऊन जाईल. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 49 धाबा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि 49 धाबा हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असेल. आता पाहिजे चेंडू मात्र कोणाच्या हातामध्ये जो सोपवला जाईल तो पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत. नाझीम गुल्ली नाझीम गुल्ली आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी येतोय. उजव्या हाताने मारा करेल. पहिला बॉल आणि पहिला चेंडू इथे आपण पाहतोय सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार इथं आपल्याला पाहायला मिळालाय आणि हा चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये चेंडू पडला, दिशा बदलली. तिथे बंटीला मात्र चेंडू समजू शकला नाहीये. चेंडू डॉट आलेला आहे. विशेष जर आपण पाहिले गेलं तर अनिकेत सर, नाझीम गुल्ली हा टेनिस क्रिकेटमध्ये असा एक सितारा आहे ज्या खेळाडूला एक षटक निर्धाव टाकलं आणि ते षटक तब्बल 2 मिलियन लोकांनी पाहिले. इतके प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. आणि हा चेंडू इथे स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. सिंगल तरी ती आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये होत नाहीये. एक धाव इथे आलेली आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 20 धावा आहेत. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असू द्या, मग सुप्रीमो चषक असू द्या, मग रतनबुवा पाटील स्मृती चषक असू द्या, मग पुण्याचं क्रिकेट असू द्या, परदेशाचं क्रिकेट असू द्या, सातत्याने नाझीमची जादू आम्ही पाहिलेली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पडला. गर 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 फिरणारा चेंडू. चेंडू तिथे डॉट. धावफलक इथे मात्र आपण पाहतोय स्थिर आहे. या सीझन मध्ये देखील आपण पाहिले खऱ्या अर्थानं स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप देखील या स्पर्धेमध्ये देखील चांगली गोलंदाजी करताना आपण नाझीम गुल्ली यांना पाहिलेलं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय तिथे तैनात आहे.
सिंगल आपण पाहतो मैदानामध्ये घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो इथे मैदानामध्ये होत नाही, एका धावेवरती समाधान जिथे मानावं लागते. एक धाव इथे आली आणि या एका धाब्याने धावलक पुढे पोहोचेल. धावलकावरती 21 धाबा. क्षेत्ररक्षणामध्ये पुण्याचा थोडासा बदल आपण पाहतो मैदानामध्ये होतोय. डीप कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, काउ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग. कोलबट टप्प्याचा बॉल, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आणि तिथे टिपला जाईल. बंटी मुमराला मात्र परतावं लागतंय. धक्का क्रमांक दुसरा. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये, आपण पाहतोय दाखल ते होणार आहे मनीष भगत. 5 षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जातं इथे मैदानामध्ये. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती धाबा ज्या आहेत त्या 21 धाबा जिंकण्यासाठी जर आपण इथे मैदानामध्ये पाहिले गेलं तर अजूनही तीन षटकं संपलीत. 21 धावा ज्या धावलकावरती आहेत आणि आता पाहिजे मैदानामध्ये पुन्हा एकदा पुण्यात पाहिजे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असणार आहे. फ्रान्सिस डिसूजा कुठं असतील लगेच संपर्क साधा. फ्रान्सिस गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहता तयार आहे. षटक क्रमांक 4 घेऊन निलेश. कोलवट टप्प्याचा बॉल जमीन समांतर आपण पाहतोय, फटका देखील काढला जातोय. सिंगल तरी ती आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली आहे. 2 धावा तिथे येणार आहेत. एकेरी दुहेरी धावा इथे मैदानामध्ये पाहिजे घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. संघाची धावसंख्या या 2 धाव्यांच्या मदतीने 23 धावा जे धावलकावरती ते असणार आहे. शांत पद्धतीचं आपण पाहतोय असणारं वातावरण, विशेषतः लोणावळ्याचं वातावरण म्हटलं की जेव्हा जेव्हा या मैदानावरती टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा होतात प्रेक्षक राजाची अलाउड गर्दी असते. कोलवट टप्प्याचा बॉल तिथे मात्र आपण पाहतोय स्वतः निलेश चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफला चेंडू इथे अडवला जाईल. त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. क्रिकेटवरती यांचं नितांत प्रेम आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आहे. विजयजी कदम हे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. लोअर फुल टॉस मिड विकेटला तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल आलेला चौकार आहे. अमर सर मॅच बॉल आलेला मला वाटतं पाठीमागे. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये पुण्याच्या सामन्याकडे तुम्हाला घेऊन जातोय. इथे चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 28 धावा. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचा शुभागमन झालेला आहे. आरपीआय युवक आघाडी अध्यक्ष आदरणीय सागरजी चव्हाण यांचा देखील मनपूर्वक स्वागत. इथे परफेक्ट यॉर्कर क्लीन बोल्ड
आता पाहिजे मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर इथे विकेट त्यांना पाहायला मिळाली. मनीष आपण पाहतो मैदानामध्ये बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी शेखर. जो मैदानामध्ये आपण पाहतो दाखल इथे झालेला आहे. सामन्याकडे जाऊया. मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 षटक इथे प्रगतीपथावर आहे. 28 धावाचे आपण पाहतो धावल कव्हर आहेत. पुण्याचा गोलंदाज सय्यद निलेश. हा चेंडू मात्र पुन्हा शरीराचा वेध घेणारा चेंडू. खूप मोठा आक्रमण आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळालं. दुसरा धावायचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील तिथे मैदानामध्ये आली. 2 धावा तिथे येत आहेत. लेगबायच्या रूपाने आपण पाहतो आलेले 2 धावा. संघाची धावसंख्या धावलकावरती 30 धावा. ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पाहिजे गोलंदाज सय्यद उजव्या हाताने. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय, परंतु चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाणार आहे ते 4. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. शेवटचे 12 चेंडू तर शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायचे अजूनही 34 धावा. आता पाहिजे मैदानामध्ये आपण जर पाहिले गेले तर शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावा अजूनही जिंकण्यासाठी जे बनवायचे आहेत. चला वेळ वाचवायचा आहे. यानंतर मात्र 2 विजेत्या संघांमध्ये सामना जाऊन पाहतो ते खेळवला जाणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये येणार आहे संदेश पार्टे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले गेले तर नेहमीच याही खेळाडूच्या नावाची चर्चा आणि या नावाचा खेळाडूचा दबदबा सातत्याने राहिलेला आहे. पुणे जिल्हा युवक अध्यक्ष RPI आदरणीय समीरांना जाधव यांचं देखील आपण पाहतो शुभागमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. कामशेत शहराचे युवक अध्यक्ष सोनू शेठ गायकवाड यांचा देखील मनपूर्वक स्वागत आणि स्वागत तिथे षटकाराने 6 धावा. आपण पाहतो स्वागत झालंय षटकाराने. कृष्णा स्ट्रायकर तयार आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट हिट 1 बाउन्स चौका. दोन चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक दाखवलेत कृष्णाने स्वतःचा गेअर इथे चेंज केलेला आहे आणि टॉपचा गेअर टाकलाय. त्याची गाडी आता मात्र सुसाट वेगाने सुटली आहे. समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. 24 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. कनक 11 भांडूप संघाला. संदेश पाटील तयार आहे. पुन्हा त्या बायचे उजेताना मार करतील. हा चेंडू मात्र आपण पाहतो इथे
आरबीआयचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रमेशजी भालेराव यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. पुन्हा तपासच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. संदेश पाटे, एक सिंगल इथं पाहायला मिळाली. 41 धावा धाबलकावर आहेत. अजून 23 बनवायचे आहेत. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत मध्ये, नाझीम गुल्ली डाऊन दी बॉल आणि विकेट. विकेट आपण पाहतो मैदानामध्ये येताना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज देखील दाखल इथे होणार आहे. हा चेंडू इथे बिग 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 षटकार. मध्ये आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 47 धावा. समीकरणामध्ये थोडासा बदल होणार आहे. महागडा ठरतोय संदेश पाटे. 7 चेंडू 17 धाव्यांची गरज. ग्लेन वैदी आपण पाहतोय आले आणि आल्यानंतर फक्त आक्रमण चढवलंय. इथे आलेला चौकार आहे. बनवायचे आहेत 13 धावा. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी 13 रन की जरूरत. काय जबरदस्त आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. सामन्याकडे तुम्हाला पण पाहतो मैदानामध्ये मी ते घेऊन जाणार आहे. 51 धावा धाबलकावरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये येणार आहे बाळा ठाकरे, जे आता मैदानात पाहिजे गोलंदाजीसाठी ते येतील. स्ट्राइक वरती आपण पाहतोय कृष्ण आहे. 6 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. कोलवट टप्प्याचा बॉल ऑन साइडला निघून काढला जाईल. संदेश चेंडू ते कव्हर करतोय. सिंगल तर आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि पायचं आहे तिथे. दुसरी धाव देखील आली. 2 धावा तिथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये येत आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि आता 11 धाव्यांची गरज. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्पर्धेचं नाव काय? बोला सर. जर विकेट वरतून धावा पुन्हा घेतल्या, बोला सर, सामना जर टाय झाला ना, कंपल्सरी चेस आहे. पुन्हा पाहिजे गोलंदाज तयार.
कंपल्सरी चेस हा देखील या स्पर्धेचा नियम आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतो यावेळी लेग स्टंप वर मात्र जाणारा चेंडू तिथे पाहिजे. पंचाकडून काय इशारा येईल तिथे बाईचा इशारा आलाय. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये येते आणि या एका धाव्याने धावफलक आता मग पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. 54 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज आहे. ग्लेन वैदी आपण पाहतोय मैदानामध्ये आतापर्यंत त्याने कप्परकट दाखवला. एक षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. बाळा तयार असेल पुन्हा एकदा. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. चेंडूने फक्त उंची घेतली. मिड विकेट मध्ये योगेश पवार खूप दूरवरती आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आपण पाहतोय केलाय. 2 धावा तिथे मैदानामध्ये घेतल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा आहेत अब तक 56. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 8 धावा. यावेळी पाहायचंय मिस टाइम स्ट्रोक. स्वतः बाळा चेंडूच्या खाली आणि विकेट. फलंदाज मैदानामध्ये बाद होईल. ग्लेन. अजय जाधव नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये दाखल ते होणार आहे. शेवटचे जर आपण पाहिले गेले तर चेंडू शिल्लक असणार आहेत आता 2 आणि या 2 चेंडूमध्ये 8 धाब्यांची गरज असणार आहे. 2 चेंडू 8. प्रेक्षकांना विनंती. चला प्रेक्षक बाबा बाहेरून या. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. शेवटचे आपण पाहतोय चेंडू. 2 मिनिटं मॅच थांबवा सर. आणि पाणीपुरी तुम्हाला परत सूचना होणार नाही. तुम्हाला विनंती आहे मैदानाच्या बाहेर. काय एखादा चुकून बॉल आडायचा. शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक असणार 2 चेंडू 8 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार बाळा. हा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय पुढे सचाव चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल तर घेतली. दुसरा धाब्याचा प्रयत्न केला आहे आणि बाळा चेंडू अडवतोय. 2 धाबा तर आल्यात परंतु आता पाहिजे मैदानाच्या आतमध्ये शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 6 धाबा. 1 चेंडू 6 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त मॅच रंगली आहे. धनवी स्पोर्ट क्लब अलिबाग विरुद्ध आपण पाहतोय कनक 11 भांडूप. 2 तगड्या संघांमध्ये संघर्ष सुरू झालाय आणि जितना बडा संघर्ष होगा ना उतनी ही शानदार जीत होगी. कोणता संघ असेल जो संघ आपला या सामन्यामध्ये विजयाचा झेंडा फडकवणार आहे. 1 चेंडू 6 धाब्यांची गरज. आपण पाहतोय संघर्ष नायक चषक 2024. पाहिजे मॅच कुठल्या दिशेने जाणार आहे. 1 चेंडू 6. हा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय मिस टाइम आणि सामना जिंकलाय धनवी स्पोर्ट क्लब अलिबाग संघाने. विजय संघाच्या धनवी स्पोर्ट क्लब अलिबाग आणि त्याचबरोबर बाउंकेजी स्पोर्ट क्लब निगडी या 2 संघांमध्ये नंतरचा होणारा सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. या सामन्याचा टॉस करतील पुणे जिल्हा RPI युवक अध्यक्ष आदरणीय समीरांना जाधव यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. मी यांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी पुढे या. चला दोन्ही